खून, दरोडा, बलात्कार आणि अपहरण, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांचा सावज तुम्ही होऊ शकता। आणि या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करायला आलो आहे खबरदार। संशयाचं भूत एकदा मानगुटीवर बसलं की ते काही गेल्या उतरत नाही आणि हळूहळू हे संशयाचं भूत मोठं होतं आणि साधा भोळा माणूसही राक्षस होतो। पुण्यातला रामू चव्हाण याच्या डोक्यातही संशयाचं भूत शिरलं होतं आणि या भूताचा राक्षस झाला आणि या राक्षसानं सर्व काही संपून टाकलं। संशयाच्या भूतानं माणसाला बनवलं सैतान। रामू चव्हाणाच्या डोक्यात शिरलं संशय पिशाच। आपल्या बायकोच्या चारित्र्यावर घेतला संशय। संशयाचा राक्षस झाला मोठा। संशयानं पोखरला रामूचा संसार। संशयानं केला एका कुटुंबाचा घात। अर्धांगिनीवर चालवली सपासप कुऱ्हाड। 40 वर्षांचा संसार क्षणार्धात संपला। संशयानं एक संसार टिचकी सरशी मोडला। संशयाच्या पिशाच्यानं घेतला बायकोचा बळी। एरवी शांत असणारा माणूस अचानक हिंसक होतो आणि एका क्षणात तो एखाद्याचा जीव सुद्धा घेतो। सध्याच्या या लाईफस्टाईलमध्ये कुटुंब बसलेला माणूस एवढा हिंसक का होऊ लागलाय असा प्रश्न विचारला जातोय। रामू चव्हाणचं घर म्हणजे भरलेलं गोकुळ होतं, पण या गोकुळात संशयाचा कंस मामा घुसलेला होता। रामूच्याच डोक्याचा ताबा त्यानं घेतला होता। वरून थंड वाटणाऱ्या रामू चव्हाणच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं। त्यानं त्याच्याच अर्धांगिनीला संपवण्याचं डोक्यात पक्क केलं होतं। 9 ऑक्टोबर 2015 वेळ सकाळी 9ची। कात्रजमधील ओसवाल प्लॉटचा परिसर। पुण्यातल्या कात्रजमधील ओसवाल प्लॉटचा हा परिसर नेहमीप्रमाणे शांत होता, पण रामूचं सकाळीच बायको सोनाबाईशी कडाक्याचं भांडण झालं होतं। रामूच्या डोक्यात शिरलेल्या सैतानानं उचल खाल्ली। रामूचं डोकं भणाणलेलं होतं, त्यात बायको अद्वा तद्वा बोलत होती। रामू भडकला। त्यानं विचार पक्का केला होता। हाताच्या मुठी जोरात आवळल्या, उठला आणि कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड हातात घेतली। सून आणि नातवंडांना घरात कोंडलं, खोलीला कुलूप लावून घेतलं। हातातलं कुऱ्हाडीचं पातळ लकलकत होतं। रामू आता रामू राहिला नव्हता, त्याचा सैतान झाला होता। त्यानं सोनूबाईच्या मानेवर सपा वार करायला सुरुवात केली। रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या। सोनूबाईचं धड आणि मुंडकं वेगळं झालं। अंगणात रक्ताचा सडा पडला होता। रामू आता थोडा भानावर आला। त्यानं ज्याचा कधीही विचार केला नव्हता ते त्याच्या हातून घडलं होतं। पोलीस त्याला सोडणार नाहीत हे त्याला कळून चुकलं होतं। डोकं सुन्न झालं होतं, काय करावं कळत नव्हतं। अशा अर्धबेहोशीत त्यानं आणखी काही मनाशी पक्क केलं। त्यानं बायकोचं मुंडकं हातात घेतलं आणि तो पोलीस चौकीच्या दिशेनं थंडपणे चालू लागला। सोनूबाईचा काटा नेमका कसा काढायचा हे रामूनं अगदी डोक्यात पक्क ठरवलं होतं। सोनूबाईची कटकट त्याला कायमची संपवायची होती आणि म्हणूनच त्यानं हा क्रौर्याची परिसीमा पाहणारा मार्ग निवडला। एका हातात बायकोचं कापलेलं मुंडकं आणि दुसऱ्या हातात रक्तात माखलेली कुऱ्हाड घेऊन रामू कात्रज पोलीस स्टेशनच्या दिशेनं निघालेलं चित्र अक्षरशः थरकाप उडवणारं होतं। म्हणून अनेक बघणाऱ्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला फोन करायची हिम्मत दाखवली नाही। हा प्रकार शेजारच्या लोकांना समजला। रामूच्या एका हातात कुऱ्हाड होती तर दुसऱ्या हातामध्ये रक्तानं माखलेलं त्या बाईचं मुंडकं होतं। त्याला अडवण्याची हिम्मत कुणाची होणार?
कुणीतरी पोलिसांना फोन केला. 2 वाहतूक पोलीस रामू चव्हाणच्या दिशेनं चालत होते. रामू चव्हाणच्या हातात तलवार होती. कापलेलं मुंडकं हातात तो घेऊन चाललेला होता. एक क्षण पोलिसांची सुद्धा त्याला अडवण्याची हिंमत झाली नाही. शेवटी निर्धार करून पोलिसांनी थोडं सावध राहत रामूला अडवलं. रामू हल्ला करेल या शक्यतेनं पोलीस सावध होते. त्याने रामूला हातातलं मुंडकं खाली ठेवायला सांगितले. कुऱ्हाड सुद्धा खाली ठेवायला सांगितली. रामूनं मुंडकं खाली ठेवलं पण कुऱ्हाड काही खाली ठेवली नाही. पोलिसांनी 2-3 वेळा सांगितलं. शेवटी रामू चव्हाणनं कुऱ्हाड खाली ठेवली. मुंडकं तोडून हातात मुंडकं धरून तो पोलीस स्टेशनला निघाला होता. एका हातात मुंडकं होतं आणि एका हातात कुऱ्हाड होती. पोलिसांनी त्याला इथंच धरला काय आणि तो म्हणत होता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये चाललोय. इव्हन तो पोलिसांनी कुऱ्हाड हातातनं काढून घेतल्यानंतर तो म्हणत होता कुऱ्हाड द्या मला, आता मी कुणाला मारणार नाही, द्या माझ्याकडे, असं करत मग शेवटी पोलिसांनी त्याला इथं धरला. पोलिसांनी रामू चव्हाणला ताब्यात घेतलं. त्याने केलेलं कृत्य माणसानं करणं शक्यच नव्हतं. पोलिसांनी माणसाच्या वेशात सैतानाला पाहिलं होतं. हा सैतान होता रामू चव्हाण. रामू चव्हाण एवढ्या टोकाचा निर्णय घेईल असा विचार करताना पोलिसांची सुद्धा मती गुंग झाली होती. अमोल कविटकरसह टीम खबरदार.